आपण 91 पर्यंत आलो होतो. कुठपर्यंत? 89 घेतलीच नव्हती. 88 पर्यंत आलो होतो. हो का? तर हे आपण ज्ञानेश्वरांनी जी अज्ञानाची लक्षणं म्हणून सांगितले ती आपण पाहतो, जी गीतेमध्ये नाही आहेत पण ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. ती अगदी थोडक्यामध्ये, कारण आता ह्याची आपल्याला ज्ञानाची लक्षणं आपल्याला सगळी माहिती आहेत, त्यामुळे त्याच्या अगदी बरोबर उलट परिस्थिती म्हणून अज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत. आता आपण शेवटी जे पाहिलं ते अस्थिरता कशी असते या माणसामध्ये, जो अज्ञानी असतो ते त्याबद्दल आहे ते, की थोडंसं काय दुःख झालं की लगेच तो अगदी भयंकर त्या दुःखाने त्याचं मन व्यापून जातं, आणि थोडंसं काही सुख झालं की त्या फार ह्याच्यामध्ये असतो. आणि शेवटची जी ओवी होती ते मनोरथांची या धारसा वाहणे जयाची या मानसा पुरी पडीला जैसा दुधिया पाही, असं वाऊघणाची या परी जो आश्रो केहीची न धरी क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे, असं शेवटच्या 2 ओव्या होत्या. की ह्यांनी त्याचे मनोरथ म्हणजे मनातले विचार, असं मनातले विचार अशा प्रकारचे असतात की वाहवत जात असतो त्या मनातल्या विचारांनी, तो कधी स्थिरच नसतो. आणि ते सांगण्यासाठी त्यांनी उदाहरण जे दिलंय ते काय दिलंय, दुधिया म्हणजे दुधी भोपळा जो असतो त्याचं उदाहरण दिलंय, की भोपळा जसा पुरामध्ये पडला की कसा वाहत जातो, कारण हलका असतो भोपळा, त्यामुळे तो जसा वाहत जातो तसा हा असतो, तो कुठेही स्थिर होत नाही. आणि त्याच्या पुढे जे आहे, वाऊघणाची या परी जो आश्रो केहीची न धरी क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे, म्हणजे कुठेच वाऊघण ह्याचा अर्थ वावटळ ज्याला म्हणतो, की असं भयंकर जोराचा वारा येतो आणि सगळं काही उडत असतं, कुठे काही स्थिर राहत नाही. तर तसं वावटळीप्रमाणे जो आश्रो केहीची न तरी, कुठेच तो वाराही कुठे स्थिर राहत नाही आणि त्या वाऱ्यामुळे इतरही वस्तू कधी स्थिर राहत नाही, तशी त्याची स्थिती असते. क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे, म्हणजे त्याला कुठेच कधी चैन पडतच नाही, कुठल्याही ठिकाणी तो स्थिर होत नाही. थारो नेणे म्हणजे तो कधीच स्थिर होत नाही. आता मधल्या 1-2 ओव्या सोडून पुढची, कारण तेच आहे म्हणून पुढे जातोय आपण. 91 ओवी. तयाचा ठाई उदंड अज्ञान असे वितंड, जो चांचल्ये भावंड मरकटाचे माकड जसं असतं, अत्यंत चंचल, तो एका ठिकाणी कधी बसत नाही, इकडून तिकडे जसं ते जात असतं माकड, तसं हा जो आहे त्याच्यामध्ये इतकं अज्ञान भरलेलं आहे की त्यामुळे तो चंचल झालेला असतो, कधीच त्याच्यामध्ये, कारण स्थैर्य हे ज्ञानाचं लक्षण म्हणून आपण पाहिलंय, तर त्याच्या उलट अस्थिरता हे अज्ञानाचं लक्षण या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर पुढे 92 ओवी आहे. आणि पैगा धनुर्धरा जयाची या अंतरा, नाही ओढावारा संयमाचा. म्हणजे अर्जुना, ज्याच्या अंतःकरणामध्ये ओढावारा म्हणजे ओढ नाही, आस्था नाही, कशाबद्दल? संयम करणं. कुठलीही गोष्ट संयम याचा अर्थच असा, ज्याला आपण आत्मनिग्रह म्हणून जे ज्ञानाचं लक्षण पाहिलं होतं तो संयम या ठिकाणी सांगितले. की एकदा एखादी गोष्ट ठरवली की आपण अशी करायची की त्या निश्चयापासून ढळायचं नाही,
त्याला संयम असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मनिग्रहाचा त्याच्यामध्ये अभाव असतो, संयमाचा त्याच्यामध्ये अभाव असतो. मधल्या 1-2 ओव्या आपण गाळतोय आणि पुढे 95 ओवी. नाही पापाचा कंटाळा, नेदी पुण्यासी जिव्हाळा, लाजेचा पेंडवळा खणून घाली. म्हणजे हे तर कळलं असेल की पाप करतच असतो, त्यात कधी कंटाळा नाही. आणि नेदी पुण्यासी जिव्हाळा, की असं आपण वागलं पाहिजे असं त्याला मनापासून कधीच वाटत नाही. लाजेचा पेंडवळा खणून घाली, म्हणजे लाजेची जी पेंडवळा ह्याचा अर्थ मर्यादा. ही लाजेची लाज ही आपल्याला मर्यादा आणते. वागण्याला जी मर्यादा येते, कारण मनामध्ये कुठेतरी एक लाजेची भावना असते की आपण असं करू नये, याच्यामागे आपण असं केलं तर काय त्याचे परिणाम आपल्याला कळत असतात. तर तसं म्हणून ते तिथे म्हटलंय की लाजेचा पेंडवळा खणून घाले, म्हणजे त्यांनी खणूनच टाकलेला आहे. असली मर्यादा त्यांनी ठेवली नाही, म्हणजे पूर्णतः निर्लज्जपणे त्याचं सगळी कृत्य आणि विचार हे सगळे निर्लज्जपणे चाललेले असतात. पुढची ओवी आहे. कुळेसी जो पाठमोरा, वेदाग्नीसी दुरा, कृत्याकृत्य व्यापारा निवाडू नेणे. कुळेसी असं जे म्हटलंय ना, त्याचा अर्थ कुलाचार असा आहे. म्हणजे कुळातले आणि कुळाचार हा शब्द मी पूर्वी एकदा खूप समजावून सांगितलाय, तुम्हाला आठवत असेल तर, की आपण कुळाचार म्हणजे फक्त धार्मिक विधींना आपण कुळाचार म्हणतो, ती अत्यंत मोठी चूक आहे. कुळाचार म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही. धार्मिक विधी हा फार एक बाह्य भाग आहे कुळाचारांचा. कुळाचार ह्याचा खरा अर्थ जो आहे तो म्हणजे वागण्याचे जे नीती नियम कुळामध्ये असतात, की कसं वागायचं घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जे एक वागण्याचे नियम असतात त्याला कुळाचार असं म्हणतात. आणि इथे कुळ हा शब्द आहे, ह्याचं कारण असं की ह्या पूर्वीच्या काळामध्ये असं काही लहानसं कुटुंब नसायचं. पूर्वी मोठं सगळं कुळ हे एकत्रच असायचं, म्हणून त्याला कुळाचार असं म्हणतात. अगदी यांनी अर्जुनाने सुद्धा जो उल्लेख केलेला आहे की मी अशा प्रकारे वागलो आणि अशा हे सगळे ह्या क्षत्रिय वंशातले पुरुष नाहीसे झाले, सगळी ज्येष्ठ माणसं नाहीशी झाली, तर कुळाचा तर नाश होईल, पण त्याच्याबरोबर कुळाचारांचा नाश होईल असं अर्जुनाने म्हटलंय. तिथे मी कुळाचार हा शब्द समजावून सांगितला होता, तुम्हाला आठवत असेल तर पहा. आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की कुळाचार याचा खरा अर्थ तो आहे आचार आहेत, ते वर्तनाचे नियम आहेत, आपल्या कर्तव्यांचे नियम आहेत, आपल्या व्यवहारांचे ते नियम आहेत, त्याला कुळाचार असं म्हणतात. तर असं जे असतं की कुळामध्ये जे काही एक वागण्याच्या ज्या एक पद्धती असतात त्याला इथे कुळेसी जो पाठमोरा असं जे म्हटलंय त्या ठिकाणी हा अर्थ आहे. कुळेसी म्हणजे कुळाच्या आचारांशी जो पाठमोरा झालाय, पाठच फिरवले त्यांनी. तुम्ही काही नियम असू देत, माझा काही संबंध नाही त्या नियमांशी, असा जो वागतो तो त्याचा उल्लेख आहे. अज्ञान इतकं की कुळेसी जो पाठमोरा, वेदाज्ञेसी दुरा, म्हणजे वेदाज्ञा म्हणजे एकूणच सगळं ज्ञानाच्या ज्या काही हे आहेत आज्ञा, ह्याचा अर्थ वागण्यासंबंधीचे नियम, त्याच्याशी त्याला त्यांनी दूरच ठेवलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं, कृत्य व्यापारा निवाडून येणे, म्हणजे कृत्य कोणतं आणि अकृत्य कोणतं. कृत्य ह्याच्यामध्ये कृत्य आणि अकृत्य असे शब्द आहेत. तर काय करावं आणि काय करू नये ह्याच्या बाबतीत निवाडा त्याला करताच येत नाही, की हे आपण वागतोय, आपण हा विचार करतोय, हा योग्य आहे का अयोग्य आहे, ह्याचा
त्याला कधी निवाडा करता येत नाही. कारण का तो अशा प्रकारे कुळाचारही त्यांनी बाजूला टाकलेत, वेदाज्ञाही त्यांनी बाजूला टाकलेली आहे. त्यामुळे त्याला आदर्श समोर काहीच नाही. कसं वागावं आपण, कसं वागू नये हे त्याला कळत नाही. आता मधल्या काही ओव्या गाळून 801 ओवी जी आहे त्यात 701 जी ओवी आहे त्याचा शेवटचा भाग फक्त आपण घेऊ. कारण मधला त्याच्या आधी जे आहे तैसे जयाचे अंतःकरण, तर हे सगळं जे त्याचं वर्णन केलंय त्याच्याबद्दल ते तैसे जयाचे अंतःकरण असं म्हटलंय. आता त्याच्या पुढे तयाचा ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण रुद्धी आहे. रुद्धी म्हणजे भरभराट. कशाची भरभराट? अज्ञानाची भरभराट आहे त्याच्याकडे. पुढे पुन्हा काही ओव्या गाळूया आणि 8वी ओवी जी आहे ती घेऊया. तैसा जन्मोनी मृत्यूवरी. तैसा म्हटलंय ना ते पुन्हा त्या मागच्या ओव्यांच्या संदर्भामध्ये तैसा म्हणजे काही उदाहरणं दिली आहेत आणि ती उदाहरणं त्याप्रमाणे असं आपण इथपासून असं घेतलं तरी हरकत नाही. जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी तरी त्रासू नेघे धरी अधिक प्रेम. ह्याचा अर्थ असा की जन्मापासून मृत्यूपर्यंत, अगदी अखेरपर्यंत, आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत विषयी त्रासिता बहुती परी म्हणजे विषय भोग घेण्यासाठी तो जे काही सगळं जीवन जगत असतो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक प्रकारचे विषयाचा अर्थ की केवळ कामभावना नाही, सगळे आपले जे काही आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्या सगळ्यांचे जे विषय असतात ते त्याला उद्देशून विषय म्हटलेले आहे. तर ते जे विषय आहेत ते विषय आपल्याला प्राप्त व्हावे, ते आपल्याला करता यावं म्हणून तो जे काही करत असतो त्याच्यामुळे काय होतं, खूप त्याला त्याच्यामुळे तो खरं म्हणजे त्रासलेला असतो. बरोबर आहे की असं काही जगातल्या आपल्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी अशा सहज साध्य नसतात. त्याच्यासाठी खूप प्रयासही करावे लागतात. कित्येक वेळेला अपयशही येत असतं, कित्येक वेळेला भयंकर त्रासही होत असतो. म्हणून असं म्हटलंय की विषयी त्रासिता बहुती परी आणि ते सगळे विषय मिळवण्याचा जो काही त्रास त्याला झालेला आहे तो जन्मापासून त्यांनी अनुभवलेला आहे. तरी त्रासू नेघे धरी अधिक प्रेम. त्या विषयांचा त्याला कंटाळा त्याला कधी येतच नाही. त्रास होऊ दे पण तरी सुद्धा ते पाहिजे, सगळं जे काही आहे ते पाहिजे. ते कायम येते का म्हणजे मला असं एकदम थांबले मी. याचं कारण काही वेळेला एकदम कुठल्या तरी गोष्टींची आठवण होते की हे काव्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव घडो मरणांचा, असं काव्यपंक्ती आपल्याला माहिती आहे. काव्यामध्ये सगळा विचार खूप चांगला आहे. एक क्षणाचं प्रेम वर्षाव घडो मरणांचं हे सगळं काव्यामध्ये सगळं खूप चांगलं वाटतं. प्रत्यक्षामध्ये ते जी मरण आयुष्यामध्ये येतात ती भोगत असताना माणसाला माहिती असतं की आपण काय परिस्थितीतून जातो आणि काय आपल्याला भोगावं लागतं. एक क्षणाच्या त्या प्रेमामुळे आपण काय आज भोगतोय हे सगळं आपल्याला माहिती असतं. तर
त्यामुळे काव्यामधले शब्द आणि प्रत्यक्ष जीवन ह्याच्यामध्ये खरंच खूप अंतर असतं. मला एकदम त्याची आठवण झाली म्हणून म्हटलं मी की त्याचा त्रासू नेघे, म्हणजे हे जे म्हटलंय ना की खरं त्रासलेला असतो माणूस या सगळ्या गोष्टींनी, पण तरी सुद्धा शेवटी इतकी काही ती सगळी विषयांची ओढ की त्यामुळे ते झालं तरी चालेल असं वाटत असतं. अशी माणसं असतात त्याच्या तशीच जगणारी. म्हणजे आसक्ती कधी तुटतच नाही, संपतच नाही. आणि म्हणून पहा, तुम्हाला आठवत असेल मागे मला काही वेळेला काहीतरी खूपच आठवणी होतात की मागे एकदा मी ह्या पुस्तकाचा उल्लेख केला होता, वि स खांडेकरांची ययाती. ययातीचा उल्लेख मी केला होता, तुम्हाला आठवत असेल की ययाती कादंबरीची प्रस्तावना खरोखर वाचण्यासारखी आहे की त्यामध्ये वि स खांडेकरांनी असं म्हटलेलं आहे की हा जो ययाती आहे, हा ययातीचं त्यांनी आयुष्य सगळं असं की मुलाचं सुद्धा सुख त्यांनी आपल्याला काढून घेतलं आणि त्या मुलाला त्या सुखापासून हे केलं, त्याचं तारुण्य मागून घेतलं. पण शेवटी तो ययाती म्हणतो की हे जे काही हा जो म्हणजे असे उद्गार आहेत त्या संस्कृत ह्याच्यामध्ये, असे उद्गार आहेत ययातीच्या संस्कृत काव्यामध्ये की हा अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये तुम्ही कितीही हे घालत राहा, इंधन घालत राहा, तो पेटतच असतो. तसं ते आहे की विषय हे असे आहेत की त्याचे तो पेटतच असतात ते, आणि त्याला काही अंत नाही. तर त्यामुळे ही शेवटी ययातीला जी काही एक हे कळतं, ही जाणीव होते की आपण किती चुकलो ह्याची जाणीव त्याला फार अखेरीला होते. हे वि स खांडेकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. तर ते तसं आहे की हा माणूस, अशी जी ही माणसं असतात की त्रास झाला तरी चालेल पण ते हवं, सगळे काही विषय हवे. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना विषय तर खाण्याचे त्रास की हे खाऊ नये हे माहिती आहे, तरी सुद्धा असं काही मोह होत असतात की नाही काय थोडंसं खाल्लं, आजच्या दिवस खाल्लं, हे काही रोज थोडंच आहे, असं करत करत आपण खातच असतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या नको त्या. हे सगळं म्हणजे त्रास सहन करूनही पुन्हा खायचं, ही जी वृत्ती असते ना, तेच इथे सांगितलेलं आहे. हे अज्ञान आहे. पुढे 11व्या नंतर ची जी ओवी आहे त्याचा शेवटचा फक्त भाग आहे 12व्या ओवीचं की जाण तयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही, मर्यादाच नाही, इतकं अज्ञान भरलेलं आहे. पारू याचा अर्थ की पार नाही, अज्ञान आहे, अपार आहे, अपार ज्ञान भरलेलं आहे अशा माणसामध्ये. आणि मग पुढे म्हणतायत भगवंत, आता आणखी काही चिन्हे सांगू, आणखीन अज्ञानाची काही थोडी चिन्ह सांगतो आई. तरी पुढची ओवी, तरी देह हेची आत्मा ऐसेया जो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभू करी. ऐसेया जो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभ करी. तर मनोधर्म आणि वळघोनिया हा एकत्र शब्द घ्या तेव्हा त्याचा अर्थ लागतो, तो सेपरेट घेऊ नका. तरी देह हेची आत्मा ऐसेया जो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभू करी. म्हणजे देह हेची आत्मा, आत्मा ह्याचा अर्थ या ठिकाणी मी असा आहे. मी, कारण खरं मीचं खरं स्वरूप आत्मा आहे, म्हणून त्या ठिकाणी आत्मा शब्द आलेला आहे. देह म्हणजेच मी, अशी ज्याची बुद्धी आहे याला देह बुद्धी असं म्हणतात. हा शब्द मागे मी सांगितलाय. आत्मबुद्धी आणि देहबुद्धी हे शब्द मी मागे वापरलेले आहेत. तर ही देहबुद्धी झाली की देह म्हणजे मी. आता देह म्हणजे मी म्हटलं की मग देहासाठी मला हे पाहिजे, हे नको, हे सगळं मग राग द्वेष हे सगळे त्याच्यामध्ये येतात. तर असं जो आहे की देह म्हणजेच मी,
असा जो आहे तो काय करतो, जो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभ करी. वळघोनिया ह्याचा अर्थ असा की ही जी मनाची भावना आहे, हे जे मन आहे की देह म्हणजे मी असं ज्या मनाला वाटतंय त्या मनावरती स्वार होऊन, वळघोनिया याचा अर्थ त्याच्यावरती स्वार होऊन, म्हणजे ह्या विचारावरती स्वार होऊन. स्वार होणं म्हणजे आता अर्थ कळला असेल. स्वार होणं याचा अर्थ की तोच विचार बरोबर आहे असं धरून त्या विचारावरती स्वार होऊन कर्म आरंभ करी. म्हणजे तो जे काही कर्म करतो ते सगळे असेच असतात की जे देहाला सुख मिळालं पाहिजे आणि देहाला दुःख मिळता कामा नये अशा प्रकारची त्याची सगळी कर्म असतात. आणि उणे का पुरे जे जे काही आचरे तयाचेनी अविष्कारे कुंथो लागे. म्हणजे या ठिकाणी कुंथो लागे याचा अर्थ वेगळा आहे. कसा आहे तर उणे का पुरे म्हणजे जे काही तो यशस्वी, पुरे ह्याचा अर्थ जे काही त्याला यश मिळतं आणि उणे ह्याचा अर्थ जे काही त्याला अपयश मिळतं. म्हणजे हे त्याचं काम पूर्ण होत नाही आणि एखादं काम जे काही पूर्ण होतं. जे जे काही आचरे, जे काही सगळं असं तो आचरण करत असतो, काही त्याचं आचरण नसेल पूर्ण होत तरी सुद्धा काही आचरण पूर्ण होतं. तयाचेनी आविष्कारे म्हणजे हे मी केलं, म्हणजे केलं नाही तो विसरूनच जातो, पण जे मी केलं तयाचेनी आविष्कारे कुंथो लागे. कुंथो लागे याचा अर्थ भयंकर अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण होतो की हे मी केलं. कर्तृत्वाचा मद, कर्तृत्वाचा भयंकर अहंकार या अर्थाने तो कुंथो लागे शब्द आहे. हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं. पुढची एक ओवी गाळून त्याच्या पुढे 16वी ओवी म्हणे मीची एकू आठी माझाची घरी संपत्ती माझी आचरती रीती कोण आहे. म्हणजे अहंकार कसा आहे की मीच जगामध्ये, मीच सर्वात श्रेष्ठ, सगळं जे काय सधनता आहे, संपत्ती आहे माझ्याचकडे आहे. माझी आचरती रीती कोण आहे, मी जसं वागतो तसं कोणी वागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी, त्याचा जो अहंकार असा प्रत्येक मध्ये भरलेला आहे. नाही माझेनी पाडे वाढू मी सर्वज्ञ एकची रूढू ऐसा गर्वतुष्टी गंडू होऊनी ठाके. घेऊनी ठाके असाही शब्द आहे, होऊनी ठाके असं काही पुस्तकामध्ये आहे. अर्थ एकच आहे की नाही माझेनी पाडे वाढू. वाढू ह्याचा अर्थ मोठा, माझ्या इतका मोठा कोणी नाही. नाही माझेनी पाडे वाढू मी सर्वज्ञ एकची रूढू, एकच मी, सगळ्या जगामध्ये माझ्यासारखा सर्वज्ञ कोणी नाही, मी एकच. ऐसा गर्वतुष्टी गंडू. गंडू म्हणजे ताठा, अहंकार आहे ना हा, तर गंडू अहम गंड असं म्हणतात पहा. तर तो त्या अर्थाने तिथे गंड शब्द आहे. गर्वतुष्टी गंडू म्हणजे हा भयंकर त्याला अभिमान आहे, भयंकर ताठा त्याच्यामध्ये आहे. घेऊनी ठाके. ठाके म्हणजे तो असा ताठा त्याच्यामध्ये भरलेला असतो. होऊनी म्हणजे असा तो राहतो, असा तो असतो. आणि शिवाय त्याचं आणखी एक लक्षण सांगितलंय पुढे. व्याधी लागली या माणसा नये भोग दाऊ जैसा निकेन साहेजी तैसा पुढीलांचे. म्हणजे ह्या ओवीमध्ये आधी काय म्हटलंय की व्याधी लागली या माणसा नये भोग दाऊ जैसा. म्हणजे काय, ज्याला काहीतरी आजार आहे, रोग आहे, त्याला भोग दाखवू नये. म्हणजे त्याच्यासमोर आपण काहीतरी खातोय, त्याच्यासमोर आपण काहीतरी करतोय, हे पाहिलं की तो बिचारा तळमळतो. म्हणजे त्याला
आपल्याला हे करता येत नाही, आपल्याला हे मिळत नाही, त्यांना हे मिळतं, हा भाव मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे दुसऱ्याचं सुख हे त्याला दुःखदायक असतं. अशा दृष्टीने तो तळमळतो. असाच इथे हा भाव आहे की व्याधी लागली या माणसा नये भोग दाऊ जैसा, निके न साहे जो तैसा पुढीलांचे. पुढीलांचे म्हणजे इतरांचं, दुसऱ्यांचं. निके ह्याचा अर्थ दुसऱ्यांचं काही भलं झालं, चांगलं झालं तर त्याला पाहवत नाही. जसं ह्या व्याधी झालेल्या माणसाला दुसऱ्यांनी खाताना बघून आतमध्ये तळमळ होते, तशीच ह्याची तळमळ होते की दुसऱ्या कोणाचं तरी चांगलं झालंय, माझं नाही झालं, ह्याची त्याला तळमळ होत असते. हे दुसऱ्याचं चांगलं भलं त्याला बघवत नाही. त्यानंतर काही ओव्या गाळूया आणि 22वी ओवी घ्या. औषधाचे नावे अमृते, नवज्वरू जैसा आंबुते, का विषची होऊनी परते सर्पा दूध. म्हणजे या ठिकाणी अमृत हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ दूध असा. दूध, हा, अमृत म्हणजे ज्याला आपण अमृत म्हणतो तो नाही आहे, या ठिकाणी दूध असा त्याचा अर्थ आहे. संदर्भानुसार हे अर्थ वेगळे. औषधाचे नावे अमृते, नवज्वरू जैसा आंबुते. म्हणजे नवज्वर ह्याचा अर्थ ज्याला आपण टायफॉइड म्हणतो, विषमज्वर किंवा टायफॉइड ज्याला म्हणतो, त्या ह्याच्यामध्ये आजारामध्ये दूध हे विषासारखं असतं, दूध देऊ नये त्या ह्याच्यामध्ये. औषधाचे अमृते, एरवी दूध हे औषधासारखं असतं, परंतु नवज्वर झालेल्याला मात्र ते कसं असतं का ते ह्याच्यासारखं असतं, ते त्याचा रोग वाढवणारं असतं. आणि त्याचप्रमाणे विषचे होऊनी परत ते सर्पा दूध जरी पाजलं तर साप दूध पीत नाही, हे हल्ली स्पष्ट झालेलं आहे. पण हे ज्ञानेश्वरांचा काळ आहे, तर त्यावेळेला ही कल्पना निश्चित होती. अगदी आपल्या लहानपणी होती, तर त्यावेळेला तर निश्चितच होती. तर त्या जरी दूध त्याला पाजलं सापाला तरी सुद्धा तो विषच ओकतो. तैसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकार, तपोज्ञाने अपारू ताठा चढे. तसा तो कसा असतो? सद्गुणी, त्या नीवरती अनुस्वार आहे, हा, म्हणून त्याचा अर्थ सद्गुणी म्हणजे सद्गुणी माणसाबद्दल नाही म्हटलेलं आहे. सद्गुणी ह्याचा त्या अनुस्वारामुळे त्याचा अर्थ असा होतो सद्गुणांबद्दल. सद्गुणांबद्दल ज्याला मत्सर आहे, याचा अर्थ दुसऱ्याचेही सद्गुण पावत नाही, स्वतःही सद्गुणी व्हावं असं त्याला वाटत नाही. हे निंदनीय गोष्ट आहे. सद्गुण कसले, काय गरज आहे त्याची, असा त्या अर्थाने मत्सर असा शब्द वापरलेला आहे. सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू. व्युत्पत्ती ह्याचा अर्थ या ठिकाणी जे काही थोडंफार त्याला ज्ञान झालेलं असेल. ज्ञान याचा अर्थ विद्या. ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे, ज्याला ज्ञान झालंय तो असं अज्ञानी होणारच नाही. तर त्यामुळे ज्ञान याचा अर्थ या ठिकाणी विद्या, ज्या काही थोड्याफार विद्या त्याने मिळवल्या आहेत त्याचा अहंकार, की आपल्याला हे येतं, आपण फार मोठे विद्वान आहोत, अशा प्रकारचा एक अहंकार त्याच्यामध्ये असतो. सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने अपारू ताठा चढे. तपोज्ञाने ह्याचा अर्थ, तप ह्याचा अर्थ नेहमी ज्याला आपण केवळ ऋषीमुनींचं तप म्हणतो तो अर्थ घ्यायचा नाही, कारण ती तप आता नाही.
तप ह्याचा अर्थच असा आहे, किंवा त्यांच्याही प्रयासाला तप असं म्हणतात. ह्याचं कारणच असं आहे की तप ह्याचा अर्थ अगदी यथाशक्ती प्रयत्न करणं. जे आपल्याला कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण जे काही भयंकर प्रयत्न करतो, त्या कितीही अपयश येऊ दे, कितीही त्रास होऊ दे, पण आपण जे प्रयत्न करतो त्याला तप असं म्हणतात. तर ते त्या अर्थाने तप हा शब्द आहे. तपोज्ञाने म्हणजे जे काही त्यांनी थोडेफार कष्ट घेतले असतील ज्ञान मिळवण्यासाठी. ज्ञान म्हणजे पुन्हा या ठिकाणी विद्या, ज्ञान नव्हे, विद्या. विद्या आणि ज्ञान ह्याच्यामध्ये मी फरक पूर्वी सांगितलेला आहे की आपण ज्याला आपण ज्ञान म्हणतो त्या सगळ्या विद्या असतात. आणि ज्ञान याचा अर्थ परमात्मज्ञान, आत्मज्ञान, त्याला अध्यात्मामध्ये ज्ञान असं म्हणतात. पण इथे जो ज्ञान शब्द वापरलाय तो विद्या या अर्थीच घ्या. तर तपोज्ञाने अपारू ताठा चढे. जे काही त्यांनी थोडं काही शास्त्र वाचली असतील, काही पाठांतर केलं असेल, काय वेद सगळं वेदाध्ययन केलं असेल, काय जे काय थोडंफार केलं असेल त्याला भयंकर ताठा असतो. मधल्या ओव्या गाळून 26वी ओवी. किंबहुना तयापासी अज्ञान आहे वाढीसी, हे निकरे गा तुझसी बोलत असो. म्हणजे अर्जुना, हे मी तुला निक्षून सांगतोय. निकरे ह्याचा अर्थ मी तुला निक्षून सांगतोय की हे जे सगळं त्याच्यापाशी आहे ना, हे सगळं अज्ञान वाढीसी असं म्हटलंय. ह्याचा अर्थ असा की ते अज्ञान वाढतच आहे. त्याचं वाढणारं अज्ञान आहे, ते थांबतच नाहीये. त्या अज्ञानाचं ज्ञानामध्ये रूपांतर होण्याची शक्यताच नाही. ह्याचं अज्ञान वाढतच आहे, म्हणून तो वाढीसी, जास्त वाढत त्या प्रमाणामध्ये ते आहे. अज्ञान आहे वाढीसी, हे निकरेगा तुझसी बोलत आहे असो. म्हणजे मी तुला अगदी निक्षून सांगतो की हे जे सगळं त्याचं वर्तन आहे हे पूर्णपणे वाढतं, त्याचं अज्ञान आहे. त्यानंतर पुढे 730वी ओवी एकदम घेते आणि त्याच्याही नंतर मधल्या ओव्या गाळून एकदम 736वी ओवी घेणार आहे. का ते तुमच्या लक्षात येईल. ही जी ओवी आहे 730वी, ती बरोबर त्या 736व्या ओवीशी कशी जुळते ते लक्षात येईल. मधला भाग नाही आपण घेतला तरी सुद्धा चालू शकेल. ही 730वी ओवी जी आहे ना, सुंदर ओवी आहे. म्हणजे एक ज्ञानेश्वरीवरचं एक पुस्तक आहे, मी आता ते विसरले कोणाचं आहे ते, यगो शास्त्रींचं मला वाटतं आहे. आणि त्याच्यामध्ये ह्याचं चित्र दिलं आहे. ह्या ओवीमध्ये जे काही म्हटलंय ना ते चित्र, मला त्याची आठवण झाली की ते चित्र तिथे दाखवले. आणि ही ओवी पहा काय सांगते. बेडूक सापाचा तोंडी, जातसे सबुड बुडी, तो मक्षिकाची या कोडी स्मरेना काही. म्हणजे या ठिकाणी वर्णन काय आहे की एका सापाने बेडकाला तोंडात धरलंय. सबुड बुडी म्हणजे पायाकडून धरलेलं आहे. म्हणजे त्याच्या तोंडा, आणि ते चित्र तसंच आहे त्या योगो जोशींच्या पुस्तकामध्ये, अगदी बरोबर हे चित्र आहे. त्या असं साप आहे, सापाच्या तोंडामध्ये तो बेडूक आत जातोय आणि कसा तर बुडाकडून त्याच्या पायाकडून तो आत जातोय, तोंड बाहेर आहे, अजून पुढे आहे. आणि तो काय करतो तर मक्षिकाची ह्या कोडी स्मरेना काय, म्हणजे पुढे जे माशा चालले आहेत ना त्या माशा खातोय. म्हणजे आपण मरतोय हे त्याच्या लक्षातच येत नाही की आपण आता चाललोय सापाच्या तोंडामध्ये. म्हणजे आता काही आपलं जीवनही संपलेलं आहे, पण तरी सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत माशी समोर दिसते, ती पकडायची आणि आपण खायची. म्हणजे लोक
पर्यंत लोभाचा. लोभ किती असतो हे दाखवण्यासाठी हे इतकं सुंदर ज्ञानदेवानी उदाहरण दिलेलं आहे की असा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं की सापाच्या तोंडी चाललेला बेडूक आणि तो समोरून माशी दिसते, ती माशी पकडतोय असं अशाच प्रकारचं एक उदाहरण हे आपले पॉंडेचेरीचे आलोक पांडे आहेत ना, त्यांची व्याख्यानं मी काही वेळेला ऐकते. त्यांनी एके ठिकाणी असं एक उदाहरण दिलं होतं की ते असे पॉंडेचेरीमध्ये असे स्कूटरवरनं जात होते. शेजारून एक स्कूटर चालली होती आणि त्या स्कूटरवरती एक माणूस पुढे जो चालवणार आहे तो बसला आहे आणि मागे एक बकरी शेळी त्यांनी बांधली आहे आणि तिला थोडा चारा ठेवला आहे. ती आपली चारा खाते. तर आलोक पांडे त्या व्याख्यानात म्हणतात त्या बकरीला आपल्याला कशासाठी हा माणूस घेऊन चाललाय हे तिला कुठे माहिती आहे की आता काही क्षणामध्ये आपलं सगळं संपणार आहे आयुष्य, हे ते तिला माहिती नाही. शेवटच्या क्षणापर्यंत बिचारी ते खातेच आहे. तसं मला ज्यावेळेला त्या आलोक पांडेंचं व्याख्यान मी ऐकलं कॅसेटवरती, ह्याच्या CD वरती, त्यावेळेला मला ही ओवी आठवली ज्ञानेश्वरीतली की बरोबर तेच इथे चित्र आहे की शेवटपर्यंत आपल्याला हवं आहे हे असं जे काय आहे, हा लोभ कधी माणसाचा संपत नाही. तसं आहे बेडूक सापाचा तोंडी जातसे सबुड बुडी, तो भक्षिकाची या कोडी स्मरे ना काही. आता मधल्या ओव्या सोडू कारण फार सुंदर हे जुळतं पहा. एकदम 36वी ओवी बघा. आणि पै तयाची परी जीविताची फरारी देखोनी, जो न करी मृत्यू चिंता. फरारी याचा अर्थ भरभराट जीवनाची सगळी भरभराट बघून काय छान आपलं जीवन चाललंय, काही कमी नाही आपल्याला, सगळी सुख आहे. त्या भरभराटीमध्ये तो इतका काही मग्न असतो माणूस की ते पाहून मृत्यू चिंता. कधी त्याच्या पुढे आपल्याला मरण आहे, त्या मरणाचं स्मरण हे त्या ज्ञानाच्या लक्षणांमध्ये आलं होतं पहा की मरणाचं स्मरण असलं पाहिजे की पुढे कधीतरी हे जीवन संपणार आहे, त्याच्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे याचं वर्णन काय सुंदर त्या ठिकाणी केलं होतं. तर हा माणूस असा का आहे त्या क्षणामध्ये तो सुखात आहे. जीविताची फरारी देखोनी, जो न करी मृत्यू चिंता. जिनियाचे नि विश्वासे, मृत्यू एक येत असे, हे जयाचे नि मानसे मानिजेना. म्हणजे जीवनावरती इतका विश्वास की मृत्यू सुद्धा आहे याची काही त्याच्या मनाला, त्याचं मन मानतच नाही की त्या क्षणाचा तो विचारच करत नाही. पुढे एक उदाहरण दिलंय. अल्पोदकीचा मासा, हे नाटे ऐसिया आशा, न वचेची का जैसा अगाध डोहा. म्हणजे अगदी छोट्याशा डबक्यामध्ये एखादा मासा असतो. हे डबकं अगदी छोटं पाणी साचलेलं आहे, तिथे तो मासा आहे. हे कधीतरी सुकणार कारण लहानसं पाण्याचं हे असतं ते काही ना काही आपल्या उष्णतेने म्हणजे वाऱ्याने उष्णतेने थोडंसं असलेलं पाणी कधीतरी सुकूनच जाणार आणि ते पाणी सुकल्यानंतर त्या माशाला काही जीवनच उरणार नाही. पण तो असा विचार करत नाही की इथून ह्यालाच लागून जो एक मोठा डोह आहे त्या डोहामध्ये आपण जावं, तिथे पाणी भरपूर आहे असा विचार मासा करत नाही. त्या अल्पोदकामध्येच तो आहे, तो सुखात खुश असतो. तशी आपण ही अज्ञानाचं हे सांगितलेलं आहे की तसं आपण असतो. तशीच आणखी काही उदाहरणं आहेत, पटकन घेते आता, सहज कळतील अशी आहे. का गोरीची या भुली, मृग व्याधा दिठी न घाली, गळू न पाहता गेली उंदी मिने. म्हणजे गोरीची या भुली, मुद्दाम मी घेतलं कारण हा शब्द आपल्याला कदाचित लक्षात येणार नाही म्हणून, की काही असं म्हणजे हे जे शिकारी व्याध असतात ते शिकारीला जातात, मृगाची शिकार, हरणाची शिकार करायला जातात. ते मृगांचं एक हे असतं की कुठे आवाज आला की ते कान टवकारतात.
आणि त्याच्यात जर संगीताचा आवाज काही आला की ते आणखीन त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. तर तसं गोरीची या भुली असं जे म्हटलंय ना, त्याचा अर्थ हा आहे की गोरीची या म्हणजे त्या संगीताचा जो आवाज येतो त्या भुलीनी म्हणजे त्या मोहानी मृग व्याधा दिठीनं गाली. म्हणजे मृगाला, त्या हरणाला व्याध आलाय आपल्याला पकडायला, त्याच्याकडे लक्षच जात नाही, दृष्टीच त्याची जात नाही. गळून पाहता गिळली उंडी मिने. मिन म्हणजे मासा. माशाला पकडण्यासाठी गळ जेव्हा घालतात त्या गळाला असं एक थोडंसं माशाला आमिष दाखवण्यासाठी काहीतरी थोडंसं लावलेलं असतं आणि ते खाण्यासाठी म्हणून मासा पुढे येतो आणि गळात अडकतो. तर ते आहे गळून पाहता गिळली म्हणजे गळ नीट पाहिलाच नाही आहे की तिथे आमिष लावलेलं आहे हे लक्षातच घेतलेलं नाही आहे. गळून पाहता गिळली उंडी. ते खाल्लं पण तेवढं ते खाण्यामध्ये तो मासा त्या गळामध्ये अडकला. दीपाची या जगमगा जाळील हे पतंगा नेणवेची पैगा जयापरी. म्हणजे तो झगमग जो दीपाचा जो झगमगाट असतो त्याच्यामुळे पतंग म्हणजे तो किडा त्या प्रकाशाकडे ओढला जातो आणि त्या ह्याच्यावरती बसतो आणि मग तो जाळला जातो. पण हे त्याच्या लक्षात येत नाही की आपण हा शेवट आपला होणार आहे हे लक्षात येत नाही. अशी ही काही उदाहरणं दिली आहेत. आणि आता पुढे 42वी ओवी. तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे हे नेणेची राजसे सुखे जोगा. म्हणजे असा हा अज्ञानी माणूस जीविताचे मिशे. मिशे याचा अर्थ की त्याचा जे काही आसक्ती असते, जीवनाची जी आसक्ती असते, निमित्त असतं ते की मला जीवनामध्ये हे मिळणार आहे ते मिळणार आहे आणि हे ते जे काही मिळत असतं त्याच्यामध्ये खुश राहणं. जीविताचे निमिषे आपण आहोत जिवंत, सगळं काही चांगलं चाललंय एवढंच फक्त त्याला कळतं. हा मृत्यूची आला असे हे नेणेची राजसे सुखे जोगा. इथे राजसे सुखे असं म्हटलेलं आहे ना, याचं कारण असं आहे की ही जी सुख आहेत ही राजस, जे आपण पुढे पाहणार आहोत, पुढे एक अध्याय आहे सगळा की आपले जे गुण असतात हे 3 सत्व, रज आणि तम गुण. त्याच्यात राजस जो गुण असतो तो अशा प्रकारचा असतो की आणखीन हवंय, आणखी हवंय अशा प्रकारची वृत्ती. आणि त्यासाठी म्हणजे कार्यशील राहणं, कर्म करत राहणं. आणि म्हणून क्षत्रिय हा राजस गुणाचा असतो की थांबायचं नसतं त्यांनी म्हणजे केवळ राज्य मिळवण्यासाठी नाही पण अनेक जी काही त्याची कर्तव्य आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी लढतच राहिलं पाहिजे. हा राजस गुण आहे. तर अशा प्रकारे पण ह्या राजस गुणामध्ये एक अहंकार पण आहे की आपोआपच मग हे मी करतो हा भाव राजस वृत्तीमध्ये खूप असतो. तर म्हणून हा जो माणूस आहे तो कसा आहे तर हे नेणेचे राजसे सुखे जोगा. त्या राजस सुखामध्ये तो तृप्त आहे की हे सगळं मला मिळतंय, मी किती सुखी आहे, मी किती मोठा आहे, मला काही कमी नाही. हे जे काही आहे हे राजस सुख आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेला अहम म्हणजे मी किती आनंदात आहे, कोणाला असं नाही. हा जो आनंद आहे त्याच्यामधला हा जो अहंकार आहे म्हणजे त्यांनीही तो सुखावतो, त्या अहंकाराने तो सुखावतो, राजस अहंकाराने तो सुखावतो. आपण हे सगळे गुण पुढे पाहणार आहोत त्यावेळेला हे फार अगदी आणि 18व्या अध्यायापर्यंत या गुणांचं वर्णन आहे की कसं माणूस कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे
धृती सुद्धा सात्विक धृती कशी असते, राजसिक कशी असते, तामसिक कशी असते, इतकं सुंदर वर्णन पुढे आहे. तेव्हा ह्या गोष्टी आणखी स्पष्ट होतील. तर ह्या राजस सुखामध्ये तो सुखावलेला असतो. हे सगळं मला सगळं प्राप्त झालेलं आहे, ह्याचा जो आनंद आहे त्याच्यामध्येच तो सुखी असतो. राजसे सुखे जोगा, शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी, विषय सुख प्रौढी साशक्य मानी. म्हणजे तो कसा असतो की शरीरीची वाढी म्हणजे शरीर आपलं छान आरोग्यदायी आहे, वाढतंय, काही त्रास नाही आहे आपल्याला. तर वाढी याचा अर्थ तो आहे की काही त्रास नाही आहे, छान सगळं चाललेलं आहे. शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी म्हणजे रात्र झाली, झोपलो, पुन्हा दिवस उजाडतोय, आपण पुन्हा उठतोय, पुन्हा जीवन जगतोय, म्हणजे संपत नाही आहे, काहीच संपत नाही आहे, ते चालू आहे ते सगळं चालू आहे. तर अशा प्रकारे शरीरीची वाढी अहोरात्र असं जे म्हटलंय त्याचा अर्थ दिवस आणि रात्र ही जोडी संपतच नाही. रात्र आली तरी पुन्हा दिवस आहेच, ही जोडी कधी संपत नाही. म्हणजे आयुष्यामध्ये कायम अंधकार नाही आहे, प्रकाश पुन्हा आहे. तर अशा प्रकारे त्याच्यातच सुख आणि पुढे विषय सुख प्रौढी म्हणजे सगळी विषय सुख आपल्याला हवीत ती सगळी आपल्याला मिळतायत आयुष्यामध्ये, आणि त्यालाच तो साच मानी. हेच जीवन, हेच सत्य जीवन आहे, हेच चांगलं जीवन आहे आणि हे मला प्राप्त झालंय, ह्याच्यातच तो सुखी आहे. मधल्या ओव्या गाळून एकदम आता 51वी ओवी 751वी. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नीच नवा, न देखे जो मावा विषयांचिया. म्हणजे अर्जुना हा अंगीचा मृत्यू नीच नवा, नीच नवा म्हणजे आपण वाढतोय, दिवस रात्र पुढे पुढे जात आहे, पण प्रत्येक दिवस जितका पुढे जातोय तितका मृत्यू जवळ येतोय आपल्या. हे जे आहे सत्य ते तो कधी विचारतच घेत नाही. हा अंगीचा मृत्यू नीच नवा, रोज दिवस पुढे जातोय तितका मृत्यू जवळ येतोय हे तो लक्षात घेत नाही. म्हणजे अर्थात ह्याचा अर्थ असा मुळीच नव्हे की मृत्यू येणार आहे म्हणून आपण अगदी सगळं विरक्त होऊन सगळं निराश होऊन जीवन जगावं असा त्याचा मुळीच अर्थ नाही. परंतु विषय सुखांना पण काहीतरी मर्यादा आपण ठेवायला पाहिजे, हा त्याचा खरं म्हणजे अर्थ आहे. की त्याच सुखामध्ये शेवटपर्यंत आनंद मानत राहायचं आणि मग त्याच्यातून काहीतरी आणखीन दुर्लभ अशा म्हणजे अगदी होऊ नयेत अशा काहीतरी व्याधी जडायच्या, हे जे काही माणसाचं होतं ते टळलं पाहिजे. आणि ते का नाही होत तर अज्ञान. तर म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की जीविताचे नि सुखे जैसा का मृत्यू नाही, कुठे आपण मृत्यू नीच नवा. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नीच नवा, न देखे जो मावा विषयांचिया. मावा ह्याचा अर्थ की विषयांचा जो मोह त्याला आहे, मोह किंवा भ्रांती असे दोन्ही अर्थ त्या ठिकाणी घेता येतात. विषयांच्या भ्रांतीमध्ये तो गुंतलेला आहे, त्याच भ्रमामध्ये की किती आपलं जीवन सुखी आहे, ह्याच भ्रमामध्ये त्याच मोहामध्ये तो गुंतलेला आहे. आणि हा रोज आपला मृत्यू एकेका दिवसांनी जवळ येतोय हे तो जाणत नाही. तो अज्ञान देशीचा रावो या बोला महाभावो, न पडेगा वाटावो आणिकांचा. म्हणजे अज्ञान देशीचा रावो म्हटलंय, रावो म्हणजे राजा, अज्ञानाचा राजा आहे तो. अज्ञान देशीचा रावो या बोला महाबाहो,
न पडेगा वाटा वो अनेकांचा. म्हणजे अर्जुना, हे जे मी तुला सांगतोय ना, हे जे माझे बोल आहेत ना, त्याला आणखीन काय, म्हणजे हे तू इतकं सत्य मान की मी तुला आणखीन ह्याच्या पलीकडे काही सांगण्याची पण खरं म्हणजे गरज नाही. अशा प्रकारचं मला काही ह्यातलं हे दिसत नाही म्हणून काही गोष्टी झेरॉक्स करून घेते. तर पण पुढे जे म्हटलंय ना, न पडेगा वाटा वो अनेकांचा, म्हणजे तुला खरं म्हणजे आणखीन काही सांगायलाच नको अशी ही सगळं मी तुला आतापर्यंत सांगितलंय. पण तरी सुद्धा आणखीन थोडी म्हणजे अज्ञानाची लक्षणं मी जी सांगितली फार ती कमी आहेत असं वाटूच नकोस, मी भरपूर सांगितली आहेत असं म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हटलंय आता, कडाडी लोटला गाडा, म्हणजे हा कसा असतो माणूस, कडाडी लोटला गाडा, शिखरवूनी सुटला धोंडा, तैसा न देखे जो पुढा वृद्धाप्य आहे. किती सुंदर शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. आणि काही सांगण्याचीच म्हणजे याचा अर्थ सांगायचीच गरज नाही की लोटलाय गाडा, असं चालली अवस्था, कुठे ब्रेकच नाही, ब्रेक नाही, असा तो गाडा लोटलेला आहे. कडाडी वरून शिखरावरून सोडून दिलेला आहे, शिखरवून सुटला धोंडा, तो खालीच जाणार आहे. तैसा न देखे जो पुढा वृद्धाप्य आहे, अशी त्याची परिस्थिती आहे. मधल्या ओव्या गाव्या आणि 62वी ओवी बघा. तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर, तेवीची परीयसी थोर चिन्हे आणिको. म्हणजे अज्ञानाचं तो घरच आहे हा माणूस, हे साचची घे उत्तर, म्हणजे माझं हे उत्तर आहे तुला, माझं उत्तर ह्याचा अर्थ माझं हे तुला सांगणं आहे, तू खरं मान. साचची म्हणजे हे माझं सांगणं तू खरं मान की हे सगळं अज्ञान आहे. आणि पुढे पुन्हा म्हटलंय, तेवीची परीयसी थोर चिन्हे आणिक, आणखीन थोडी मी तुला चिन्ह अज्ञानाची सांगतो. म्हणजे अज्ञान किती प्रकारे सांगता येतं. आणि म्हणून सुरुवात करताना मी सांगितलं होतं की आपण आपली परीक्षा करायची आहे. या प्रत्येकामध्ये आपण आपल्याला तपासून बघायचं की आपण बसतोय का या वर्गामध्ये, असं बघायचंय. पुढे आता 66वी ओवी अशी आहे की वैरिया नीद आली, आता द्वंद्वे माझी सरली, हे मानी तो सपिली मुकला जेवी. सपिली आहे हा, ते सपिली. वैरिया नीद आली म्हणजे आता माझा जो शत्रू आहे झोपलाय तो, आता द्वंद्वे माझी सरली म्हणजे आता तो झोपलाय, आता माझं काही कोणी येणार नाही माझ्याशी संघर्ष करायला, असं मानून जो बेसावध होतो, असं मानून की आता त्याला झोप लागली आहे म्हणजे सगळं संपलेलं आहे, आता मला काही कोणाशी लढाई करण्याची गरज नाही, माझी सगळी द्वंद्व आता सरली आहेत, असं जो मानतो ना, असा जो बेसावध होतो, ज्याच्यामध्ये सावधपणाच नाही, तो काय, त्याचं काय होतं, तो सपिली मुकला जेवी. सपिली याचा अर्थ पिली, पिल्ल म्हणजे मुला बाळांसकट तो नाश पावतो. मुला बाळां सपिली याचा अर्थ तो आहे की मुला बाळांसकट तो मुकला जेवी म्हणजे सगळ्या जीवाला, सगळ्या जीवनाला तो मुकला आहे, त्याचं सगळं नाश झालेलं आहे असं. कारण सावधपणा माणसांनी कधीही सोडायचा नसतो. कुठल्या क्षणी काय होईल
हे सांगता येत नाही, म्हणून आपण कायम सावध असलं पाहिजे. रामदासांनी सुद्धा सावधान हा शब्द सतत वापरलेला आहे. पहा, सावधान हे जे ते सतत सांगतात आयुष्यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये. आणि म्हणजे केवळ ह्या ऐहिक जीवनामध्येच नव्हे, तर सावधान ह्याचा रामदासांना अभिप्रेत असलेला खरा अर्थ असा आहे की आपण ईश्वराच्या ह्याच्यावरती, त्या मार्गावरती आपल्याला जायचं आहे, तिथून आपण विचलित तर होत नाहीये ना, ते तुम्ही सावधपणे पहा. त्या अर्थाने खरं म्हणजे त्यांनी सावधान हा शब्द वापरलेला आहे, पण सतत त्यांनी हा सावध राहा असं त्यांनी म्हटलंय, ते अशा अर्थी आहे. आता इथे सुद्धा हा केवळ त्याचा ऐहिक अर्थच घेतला पाहिजे असं नाही. ह्याचा अर्थ असाही होऊ शकतो की वैरिया नीद आली, म्हणजे हे जे वैरी आहेत ना, हे जे शत्रू आहेत, हे केवळ बाह्य शत्रू नाही, आपल्या आतले शत्रू आहेत. आपल्या आतले जे सगळे शत्रू आहेत, ते जे शत्रू आहेत, ते शत्रू आता शांत असतील, आपल्याला कोणाबद्दल द्वेष वाटत नाही, आपण कुठल्या मोहात नाही, सगळं जे काही विकार, जे काही सगळे षड्विकार, षड्रिपू ज्याला म्हणतात, ते सगळे षड्रिपू आत्ता शांत आहेत. याचा अर्थ ते अगदी कायमचे नाहीसे झालेत असं नाही, ते षड्रिपू आहेतच आपल्यामध्ये, म्हणजे ते वैरी आपल्या आतमध्ये आहेतच. तर ते आत्ता नीद आली, त्या झोपले असतील, पण ते पुन्हा जागृत झाले की पुन्हा आपल्याला आपण त्याच विकारांनी वश होणार आहोत. तिथेही आपण सावध राहायला पाहिजे, तिथेही आपण सावध राहायला पाहिजे, असा ह्याचा अर्थ आहे. म्हणजे बाह्य शत्रू म्हणून नव्हे, आंतरिक शत्रू ह्या जास्ती महत्त्वाचा त्याचा अर्थ आहे, आणि तो आपण घ्यायचा, आणि तोच खरं म्हणजे रामदासांना अभिप्रेत आहे. अंतःशत्रू जे आहेत ते, त्यांच्यापासून आपण खूप सावध असलं पाहिजे. वैरिया निदा आली, आता द्वंद्वे माझी सरली, हे मानी तो सपिली मुकला जेवी. तैसी, आता इथे ऐहिक आलं, तैसी आहार निद्रेची उजळी, राग निवांतू जोवरी, तव जो न करी व्याधी चिंता. म्हणजे आहार निद्रेची उजरी, ह्याचा अर्थ की आहार व्यवस्थित आपण घेतोय, काही आहाराचा आपण जे काही खातोय आपल्याला कशाचा त्रास होत नाही, निद्रा भरपूर मिळते आहे, आपल्याला काही झोप येत नाही, अशी स्थिती नाही. उजरी म्हणजे हे सगळं चांगलं चाललंय, व्यवस्थित चालू आहे. रोग निवांतो जोवरी, जोपर्यंत आपल्याला काही व्याधी झालेली नाहीये, निवांत आहे रोग सगळे, जोवरी रोग निवांत आहे, तव जो न करी व्याधी चिंता. म्हणजे आत्ता सगळं निवांत आहे, पण व्याधी पुढे होणार नाही असं काही खात्री देता येत नाही. हे सगळं निवांत आहे म्हणून आपण वाटेल तसं वागलो तर ती व्याधी पुढे उद्भवणारच आहे. तर म्हणून व्याधीची चिंता ही आधी आपण, जेव्हा सगळं चांगलं असतं त्याच वेळेला आपण व्याधीची चिंता ह्याचा अर्थ काही जी योग्य ती काळजी आपण घ्यायलाच पाहिजे असा. तसंच पुढे, आणि स्त्री पुत्रादी मेळे, संपत्ती जवळजवळ फळे, तेने रजे डोळे जाती जयाचे. म्हणजे जोपर्यंत स्त्री म्हणजे आपली पत्नी, पुत्र हे सगळं आणि संपत्ती हे जोपर्यंत सगळं जवळजवळ फळे, म्हणजे सगळं चांगलं आहे, काही आपल्याला कमी नाही, या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही काही कमी पडत नाहीये, अशी जोपर्यंत परिस्थिती आहे तोपर्यंत या माणसाचं काय होतं, तेने म्हणजे या सगळ्या ऐश्वर्यानी, या सगळ्या सुखानी त्याचं रजे डोळे जाती जयाचे. रजे ह्याचा अर्थ धूर असा आहे. धुरानी डोळे, जसे एक धूर जर डोळ्यामध्ये शिरला तर आपल्याला पुढे काही दिसत नाही. हा धूर कशाचा आहे? ह्या संपत्ती, स्त्री, मुलं, ह्या सगळ्या सुखांचा धूर याचा अर्थ की त्याचा
इतका जे काही त्या सुखामध्ये मग्न राहिल्यामुळे पुढचं काही कळत नाही. डोळे सगळे पुढे जातच नाही, धुराने सगळे माखले आहे. सवेळेची वियोग पडेल, विळोनी विपत्ती येईल, हे दुःख पुढील देखेना जो. म्हणजे सवेळची ह्याचा अर्थ तत्काळ, कधी कुठल्या क्षणाला या गोष्टींचा वियोग होईल हे सांगता येत नाही. वियोग पडेल, विळोनी विपत्ती येईल, म्हणजे काही दिवसातच सगळं हे बदलून काहीतरी भयंकर विपत्ती येईल, संकट येईल. हे दुःख पुढील देखेना जो. देखेना याचा अर्थ त्या दुःखात निराश होऊन नाही राहायचं, पण त्या सगळ्याची आपण तयारी करायची असते. मनाची तयारी, बाकीची सगळी तयारी आपण करायची असते. हे करताना ना मला एक फार सुंदर एकदम वाक्य आठवलं, म्हणजे मी फार पूर्वी कधीतरी सांगितलं होतं असं मला वाटतं. बोलताना एकदम आठवलं. एक फार सुंदर एक इंग्लिश मधली एक प्रेयर आहे, पण त्याच्यामधले शब्द आणि त्याच्यामधले विचार इतके चांगले आहेत की जीवन कसं जगावं हे इतकं सुंदर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्या प्रेयर ही ईश्वराला केलेली आहे. आणि काय म्हटलंय त्याच्यामध्ये, ओ गॉड, शब्द सांगते मी सगळे. ओ गॉड, गिव्ह मी पॉवर टू change the things which I can change. जे आपण बदलू शकतो ते बदलण्याची शक्ती देवा मला दे. किती सुंदर मागितलंय बघा, की तू मला हे दे ते दे असं नाही. जे मी बदलू शकतो ते बदलण्याची शक्ती मला दे. ओ गॉड, गिव्ह मी पॉवर टू चेंज द थिंग्स which I can change. Oh God, give me strength. दुसरं वाक्य आहे त्यातलं. Oh God, give me strength. स्ट्रेंथ म्हटलंय. स्ट्रेंथ म्हणताना ना मनाची पण शक्ती असते, फार मोठी शक्ती लागते. स्ट्रेंथ हा मानसिक शक्ती आहे. Oh God, give me strength to accept the things which I cannot change. काय छान आहे बघा. चेंज द थिंग्स विच आय कॅन चेंज, ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज. असं असतं की नाही. काही गोष्टी आहेत, घडल्या आहेत, आपण नाही बदलू शकत, त्याच्यातून पुढे जायचं आहे. सो गॉड गिव्ह मी स्ट्रेंथ टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज. अँड ओ गॉड गिव्ह मी पॉवर टू चेंज द थिंग्स विच आय कॅन चेंज. कित्येक गोष्टी आयुष्यामध्ये अशा असतात की ज्या आपण बदलू शकतो, त्या बदलण्याची शक्ती देवा मला दे. आणि ज्या मी बदलू शकतच नाही त्या ॲक्सेप्ट करण्याची शक्ती, मनाची शक्ती मला दे. स्ट्रेंथ. आणि पुढचं तर आहे ना ते आणखी सुंदर आहे, तिसरं वाक्य. आणि ते असं आहे, ओ गॉड, give me wisdom to know the difference between the two. Between the two. काय two? तर what I can change and what I cannot change. ह्याच्यातला जो डिफरन्स आहे ना, what I can change. मी बदलू शकते ही परिस्थिती, अशी काही परिस्थिती आहे. आणि काही मी बदलू शकणारच नाहीये. आज जे काही झालेलं आहे माझ्या जीवनामध्ये तो क्षण पुन्हा तो येणार नाहीये, मला माहिती आहे. तर ह्याचा अर्थ काही गोष्टी आपण बदलू शकतो, काही गोष्टी आपण बदलू शकत नाही. ह्याच्यातला फरक जो आहे तो फरक कळायला विजडम लागतं, विवेक शक्ती लागते. गिव्ह मी विजडम, ओ गॉड, गिव्ह मी विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन द टू. बिटवीन द टू. टू म्हणजे बिटवीन द टू.
पुन्हा सांगते, ओ गॉड गिव्ह मी पॉवर टू चेंज द थिंग्स विच आय कॅन चेंज. ओ गॉड गिव्ह मी स्ट्रेंथ टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज. अँड ओ गॉड गिव्ह मी विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन द टू. हां, इतकं सुंदर हे आहे. आणि हे मी तुम्हाला सांगते, मी फार पूर्वी म्हणजे मी खरं म्हणजे अगदी एक 18-20 वर्षाची असेल त्यावेळेला मी हे कुठेतरी वाक्य वाचलेलं होतं. आणि जे काय असं मनात बसलंय की मला मी ते विसरतच नाही. ह्याचं कारण सांगते की मी आयुष्यच अशी जगली. मी खरोखर हे वाक्य ज्या वेळेला आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत गेल्या की मी ह्या वाक्याचा म्हणजे हीच प्रार्थना मी देवाकडे केली की इफ आय कॅन चेंज इट लेट मी चेंज इट. इफ आय कॅनॉट चेंज इट लेट मी ॲक्सेप्ट इट. अँड ओ गॉड गिव्ह मी विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन द टू. काय सुंदर आहे पहा. आणि हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण असं करू शकतो आयुष्यामध्ये. आणि म्हणून काहीतरी निराश होऊन बसण्याची गरज नसते. काही गोष्टी नाही बदलणार आहेत, आपल्याला माहिती आहे. आपण स्त्री म्हणून जन्मलो आहोत. ॲक्सेप्ट इट. जे काही स्त्री म्हणून आपल्याला करावं लागतंय, ज्या काही गोष्टी जीवन जगावं लागतंय, ॲक्सेप्ट इट. ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या गोष्टी बदलायला काय हरकत आहे. आयुष्यामध्ये किती गोष्टी अशा येतात की म्हणून मी पूर्वी मागे सुख आपलं दुःख आणि शोक याच्यातला फरक सांगितला होता. तोही अशाच अर्थाचा आहे ना की दुःख होणार काही गोष्टींनी, हे साहजिक आहे. ती स्वाभाविक संवेदना आहे आणि ती संवेदना घडणारच. प्रतिक्रिया आहे ती. समोर पाहिलेल्या गोष्टींमुळे घडणारी त्या क्रियेला घडलेली प्रतिक्रिया आहे ती. संवेदन आहे ते तसंच घडतं. पण आपण शोक करत नाही राहायचं. हे जे मी सांगितलं ते ह्याच संदर्भामध्ये आहे. तर हे अशा गोष्टी आपल्याला इतक्या मार्गदर्शक असतात की आपण जर अशा प्रकारे वागलो तर जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात, काही आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतात, काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतात. ज्या बदलणं शक्य आहे तर जरूर बदलाव्या. त्यासाठी पुढे जावं, प्रयत्न करावे, माघार घेऊ नये. हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे सगळं ह्याच्यामध्ये आहे की म्हणजे हे आत्ताचं काय मी वाचत होते ते वाचताना मला एकदम त्याची आठवण झाली म्हणून मी सांगितलं की अज्ञानाची जी काही लक्षणं आहेत ती अज्ञानाची लक्षणं हे अज्ञान हे असंच असतं की ह्याच्या बरोबर आपण आत्ता जे मी वाक्य सांगितलं ह्याच्या बरोबर उलटं आपण वागलो ना की जे आपल्याला बदलता येणं शक्यच नाही ते बदलण्याचा जर आपण प्रयत्न करायला लागलो तर ते होणार नाही. आणि मग आपण फ्रस्ट्रेट होतो, आपण दुःखी होतो, निराश होतो की काय माझ्या प्रयत्नांना यश येत नाही बदलणार आहे ते. आणि जे बदलणं शक्य आहे ते जर आपण बदललं नाही तरीही आयुष्यामध्ये भयंकर दुःख येतं. तर त्यामुळे ह्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे आणि आपण तसं पुढे केलं पाहिजे. तर मग हे अज्ञान आणि ज्ञान हे आपल्याला समजावून घेताना या अशा गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. कुठे आलो होतो आपण? सवळीची वियोग घडेल पडेल, विळवणी विपत्ती येईल, हे दुःख पुढील देखे ना जो. म्हणजे आपली तयारी पाहिजे या सगळ्या ह्याला. नेहमी वाईटच घडतं असं नाही. प्रिपेअर फॉर द वर्स्ट, होप फॉर द बेस्ट. बरोबर आहे ना? होप फॉर द बेस्ट, चांगलं होईल ह्याचा नेहमी होप ठेवायची. पण प्रिपेअर फॉर द वर्स्ट असं जे असतं ना की नाही हे कदाचित तसं नाही घडणार, त्याच्यासाठी आपल्या मनाची पण तयारी पाहिजे. प्रिपेअर फॉर द वर्स्ट. तर असं हे जे आहे तर कधीतरी हे सगळं जाऊ शकतं ह्याचा आपण विचार आधीच करायला पाहिजे.
ते जो करत नाही तो अज्ञान गा पांडवा, तोची जाणावा जो इंद्रिये अवासवा चारी येथ. म्हणजे इंद्रियांना अवासवा चारी, म्हणजे इंद्रिय आपली ज्या काय मागतायत त्यांना सगळं जे काय देत राहतो, अवासवा चारी त्यांना चारतोय आपला. पुढे वयसेचे निवाये संपत्तीचे निसावाये, सेव्या सेव्य जाये सरकटी तू. याचा अर्थ वयसेचे निवाये, इथे हा वयस हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ तारुण्य असा आहे. वयसेचे वाये ह्याचा अर्थ की तारुण्याचा जो उत्कर्ष असतो सगळा, म्हणजे तारुण्याचा उन्माद असतो, तो उन्माद, तारुण्याचा उन्माद, संपत आणि त्याच्याबरोबर संपत्तेचे नि सावाये. सावाये म्हणजे सोबत, त्याला सोबत आणि कशाची तर संपत्तीची. आधी तारुण्याचा उन्माद आणि त्याच्यात संपत्तीची त्याला साथ. अशीच परिस्थिती असेल तर मग माणूस काय करतो, सेव्य जाये सरकटी तू. म्हणजे हे सेव्य आहे का असेव्य आहे ह्याचा विचार करत नाही. सरकटी तू म्हणजे सरसकट सगळं त्याचं सेवन चाललेलं असतं. हे सेव्य आहे का असेव्य आहे याचा विचारच तो करत नाही. पुढे मधल्या काही ओव्या गाळून 79 ओवी. तयाचेनी आंग लगे अज्ञान जगी दाटूगे, जे सज्ञानाही संगे झोंबो सके. म्हणजे अशा माणसाच्या आंग लगे म्हणजे अशा माणसाच्या आश्रयाने अज्ञान जगामध्ये बलवान होतो. दाटुगे म्हणजे बलवान होतो. अशा माणसाच्या आश्रयाने म्हणजे अशीच माणसं जगामध्ये जी असतात त्याच्यामुळे अज्ञान आणखीन बलवान होतं. हे ज्ञान संपूनच जातं, अज्ञानच सर्वत्र वाढत जातं, बलवान होतं. आणि मग काय होतं, जे सज्ञानाही संगे झोंबो सके. जो हे सज्ञानाला चुकीचं मानतो अशी माणसं जी असतात आपल्याला, अशीच माणसं जास्त असतात आपल्या अनुभवाला येतं की जे सज्ञानाला चुकीचं मानतात. काय करता तुम्ही, काय करताय, म्हणजे जे काही सद्वर्तन असेल, चांगले विचार असतील, जे काय सगळं असेल ते सगळं चुकीचं आहे. कसले विचार करता तुम्ही, तर सज्ञानाची हे अज्ञान सज्ञानाशी संघर्ष करतं. म्हणजे आज सज्ञानाला ते चुकीचं ठरवतं आणि आपणच बरोबर आहोत असं हे म्हणजे स्वतःची सत्ता निर्माण करतं. पुढे असो हे ऐक अज्ञान चिन्हे आणिक, जेणे तुझं सम्यक जाणवे ते. म्हणजे तुला सगळं अज्ञान म्हणजे काय हे सम्यक म्हणजे तुला पूर्णतः चांगलं कळावं, ओळख पटावी अज्ञानाची. म्हणून मी आणखीन थोडी चिन्ह सांगतो. तरी जयाची प्रीती पुरी, गुंतली देखसी घरी, नवगंध केसरी भ्रमरी जैसी. हे ना आसक्तीबद्दल आहे. आसक्ती माणसाची कशी असते तर जयाची प्रीतीपुरी गुंतली देखसी घरी. म्हणजे घर याचा अर्थ घर, संसार, संपत्ती, मुलं बाळ, सगळं जे काही जगातल्या या सगळ्या सुखाच्या गोष्टी त्याच्यामध्ये इतका काही तो गुंतलेला, प्रीतीने तो गुंतलेला असतो की ज्याप्रमाणे नवगंध केसरी भ्रमरी जैशी. नवगंध केसरी याचा अर्थ नव म्हणजे ताजं, गंध म्हणजे सुगंधित, असं जे कमळ असतं, ताजं सुगंधित कमळ, त्याच्यातले केसर जे असतात, नवगंध केसरी, त्याच्यामध्ये भ्रमरी जशी गुंतून राहते, तिथून जावंसच वाटत नाही. कारण ताजं आहे कमळाचं ते फूल, सुंदर वास येतोय आणि त्याच्यात
ती भ्रमर म्हणजे भुंगा जसा गुंतून राहतो त्याप्रमाणे हा अशा प्रकारे घर संसारामध्ये तो गुंतलेला असतो. मधल्या उभ्या गारते आणि 84 उभी पहा. तैसे घरीहुनी निघणे नाही जीविते मरणे, जया साप होऊनी असणे भाटी तिये. म्हणजे तो इतका काही घरामध्ये आणि त्या संपत्तीमध्ये आणि सगळ्यामध्ये असा काही तो गुंतलेला असतो की घरीहुनी निघणे नाही जीविते मरणे, म्हणजे जिवंतपणी नाही आणि मेल्यावरही नाही. त्या घरातून त्याला बाहेरच पडायचं नसतं. आणि म्हणून पुढे काय म्हटलंय, जया साप होऊनी असणे भाटी तिये. भाटी म्हणजे त्या स्थानी, त्या ठिकाणी, भाटी म्हणजे त्या ठिकाणी तो साप होऊन राहतो असं म्हणतात ना, की पूर्वीच्या काळी संपत्ती पुरलेली असायची आणि त्याच्यावर जे साप असतात ते रक्षण करते, कारण ते घराची संपत्ती असते आणि म्हणून तिचं रक्षण म्हणजे मेल्यावर सुद्धा त्या संपत्तीपासून ते दूर होत नाही. असं ते घर, आपलं घर आणि आपली संपत्ती ह्याच्यावरती ते. आणि म्हणून असं म्हणतात की एखादं घर समजा असं असेल आणि तिथे संपत्ती आहे पुरलेली, असं माहिती, असं काही ठिकाणं आहेत की तिथे माहिती असतं की इथे संपत्ती पुरलेली आहे आणि ते जर घर विकत घ्यायचं, आता ती जुनी घरं असतात, तर विकत घेतलं तर ते घर पाडायचं आणि पुन्हा नवीन बांधायचं तर आपल्याला साप हे करेल अशी भीती असते माणसाला. म्हणून ही अशी घरं विकली जात नाहीत. इतकं हे म्हणजे इतकं हे रूढ झालेलं आहे आपल्या समाजामध्ये आणि त्याच्यावरती असा हा विश्वास असतो. किती राहिली आता कुळपुरुष म्हणतात, पण म्हणजे कुळपुरुष म्हणजे शेवटी त्या कुळाशी घराशी हो 10ला सांगूया. 10ला थांबूया. थँक्यू.